सेकंड ओपिनियन म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच मुलांना माहिती नसतं किंवा खरंच त्याची गरज आहे का असा संभ्रम असतो खरं तर. तर मित्रांनो, एखादा व्याधी किंवा एखाद्या विकृतीचं किंवा एखाद्या आजाराचं निदान करण्यासाठी त्या क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेटणं, त्यांचं मत जाणून घेणं, त्यांचा असलेला त्या आजाराच्या विषयी दृष्टिकोन जाणून घेणं म्हणजे सेकंड ओपिनियन. आणि हे हल्ली तरी खरंच महत्त्वाचं आहे. त्याचं कारण सेकंड ओपिनियनमुळे निदान निश्चिती होते, त्या आजाराचं डायग्नोसिस व्यवस्थित होतं, त्या आजारासाठी कोणती औषधं घ्यावीत याच्याविषयी जर संभ्रम असेल तर तोही निघून जातो. शिवाय एखाद्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतर वैद्यांचा किंवा इतर डॉक्टरांचा तोच असेल असं नाही सांगता येत. परिणामी नको ती औषधे किंवा औषधाचा दुष्परिणाम टाळायचा असेल तर सेकंड ओपिनियन गरजेचं असतं. सेकंड ओपिनियनमुळे सध्याच्या तुमच्या डॉक्टरांवरील जो विश्वास असतो तो सुद्धा दृढ होण्यास मदत होते. खरं तर एखाद्या आजाराचं जर स्वरूप गंभीर असेल तर त्याच्यासाठी कोणती उपचार पद्धती निवडणं शहाणपणाचं असतं. याच्याविषयी ज्यावेळेला संभ्रम उत्पन्न होतो त्याला खरं तर सेकंड ओपिनियन फार महत्त्वाचा ठरतो. तर एखाद्या आजाराच्या विषयी एखाद्या वेल क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर्सकडून किंवा प्रोफेशनल्सकडून त्याचं मत जाणून घेणं याला आपण सेकंड ओपिनियन म्हणतो. आणि याच्यामुळे खरं तर आजाराच्या विषयी सहज समजेल अशा स्वरूपातील प्राथमिक माहिती प्राप्त होते. आजार बरा होण्याची शक्यता किती आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. सध्या चालू असलेल्या उपचारांच्या विषयी आपण ओव्हर कॉन्फिडंट तर नाही आहे ना याची शहानिशा होते खरं तर. आणि इतर कोणते उपचार प्रभावी असू शकतात याच्याविषयी सुद्धा आपल्याला कल्पना प्राप्त होते. सेकंड ओपिनियनमुळे आजाराची निश्चिती होतेच, शिवाय आजाराचं गांभीर्य सुद्धा कळतं. आजार बरा होणारा आहे का फक्त औषधांमुळे तो नियंत्रित राहणार आहे याचा अंदाज बांधता येतो. आजारामुळे कोणकोणते उपद्रव होऊ शकतात आणि त्याच्यासाठी परत वेगळी औषधं घ्यावी लागतील का याचा सुद्धा समज प्राप्त होतो. या आजाराच्या विषयी कोणती औषधं घ्यावी, त्याचा एकंदर दुष्परिणाम काय असू शकतो याची कल्पना येते. खरं तर प्रचलित शास्त्राऐवजी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आजाराचं स्वरूप काय आहे किंवा काय असू शकतं हे सुद्धा आपल्याला कळतं. खरं तर हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळे आयुर्वेदाचा दृष्टिकोन, आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती, पंचकर्माची गरज, कोणती औषधे घ्यावीत, त्याच्याबरोबर कोणतं पथ्यपाणी पाळावं आणि योगथेरपी अशा वेगवेगळ्या चिकित्सा पैलूंचा एकंदरीत त्या व्याधीवर होणारा परिणाम काय असू शकतो याची कल्पना येते. खरं तर कारण आपण जे पाहतो किंवा जे लक्षात घेतो किंवा जे आपल्याला समजावलं जातं तेच सत्य असतं. थोड्या बाबतीत हे सत्य असतंही कदाचित, पण सगळ्याच गोष्टी अशा नसतात. खरं तर साधारण एक 70% आजार हे जर योग्य वेळी आयुर्वेदिक तज्ज्ञाला आपण भेटलो तर मग नक्कीच व्यवस्थित टाळू शकतो.